तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे 2025मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या मागच्या काही व्हिडिओंपासून। तर या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 जी प्रश्नपत्रिका आहे, सराव प्रश्नपत्रिका, ती तुमच्याशी शेअर करतो। तर हे प्रश्न आणि ह्यासारखे इतर प्रश्न यांची जर तयारी तुम्ही चांगली केली तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा परीक्षेत नक्की उपयोग होईल। तर सरावासाठी म्हणून या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही करू शकता। आता विज्ञान भाग 1ची ऑलरेडी आपण बघितलेली आहे। आता विज्ञान भाग 2ची बघूया, 40 गुणांची। विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2, त्याला गुण असणार आहेत 40 आणि वेळ असेल 2 तास। आता पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। याच्या पृष्ठभागाचे पुढे मेजार रज्जूत रूपांतर होते। कशाचे ते लिहायचं तिथे। पुनरुत्पादनाच्या कोणत्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्मभेद असतात ते नाव इथं लिहायचं। त्यानंतर योग्य जोड्या जुळवा। अ गट दिलेला आहे आणि इकडे ब गट दिलेला आहे। क्ष किरण आणि हबलचे प्रक्षेपण आणि ब गटामध्ये 1990 चंद्र आणि इस्रो। त्याच्यानंतर चुकी बरोबर वृक्कांमध्ये ग्रंथीय अभिस्तर वृत्ती असतात। हे चुकी बरोबर ते लिहायचं आहे, पुढे लिहायचं, त्याचे वाक्य लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं। त्यानंतर योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं। तर मधुमेह या रोगात कोणत्या अंतस्रावी ग्रंथीचे कार्य योग्य प्रमाणात होत नाही त्याचं नाव लिहायचं। तंबाखू खाण्याच्या सवयीने कोणता घातक पदार्थ चेतासंस्थेवर विपरीत परिणाम करतो, या 4पैकी योग्य पर्याय निवडायचे प्रत्येक ठिकाणी। धूम्रपानामुळे कोणत्या संस्थेचा कर्करोग होण्याची शक्यता असते। चेतापेशीच्या कोणत्या भागात केंद्रक असतो, तर यापैकी योग्य पर्याय निवडायचा। कॅल्शियम कार्बाईडचा वापर ग्राहकांसाठी कसा असतो, योग्य, घातक, उपयोगी की चविष्ट, ते तिथं लिहायचं। त्याच्यानंतर पुढे खालील प्रश्नांची उत्तरं लिहा। कोणतेही 5 आहेत त्याच्यात। एक अ आहे, गुरुत्वानुती हालचाल आणि जलावृत्ती यांची व्याख्या लिहायची। त्यानंतर सिकल सेल ॲनिमियाची लक्षणं लिहायची आहेत। आता कोणतेही 5 जरी म्हटले असते तरी सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे सगळे प्रश्न करा। पशुधनाची काळजी कशी घ्यावी। क्षकिरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही आणि फरक स्पष्ट करायचा आहे। चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण यातला फरक आणि शास्त्रीय कारणाचा धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो, त्याचं कारण काय। त्याच्या पुढे टिपा लिहा म्हटलं, शेतीपूरक व्यवसाय, याच्यावर टिपा लिहायचे आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा। यातली पण सगळे प्रश्न करा। खालील वनस्पती संप्रेरकांचे कार्य लिहा। ऑक्सिन, जिबेरेलियस, सायकोटोलिन्स। जनुक म्हणजे काय आणि त्याची कार्य कोणती हे लिहायचे आहेत। जनुक म्हणजे काय ती व्याख्या लिहायची आणि 4 कार्य लिहायचे, 3 ते 4 कार्य। जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 प्रमुख तंत्राचा वापर करतात आणि का। रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये काय आहेत ते सांगा। तंबाखू सेवनामुळे शरीराची कशा प्रकारे हानी होते ते लिहायचं। त्याच्यानंतर उती संवर्धनाचे फायदे थोडक्यात लिहायचे आहेत आणि त्यानंतर मग गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना आकृतीसह स्पष्ट करायची। आता त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4, कोणतेही 3 सोडवायचे। आकृतीचं निरीक्षण करायचं आणि उत्तरं लिहायची। ही आकृती बघा आणि त्याच्या खाली चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे, मुख्य भागांना नावं द्यायची। दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे आणि या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचं नाव कोणतं लिहायचं। त्याच्यानंतर पुढे मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते किंवा मूत्र तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती स्पष्ट करा। तर इथे तुमचा एकूण पूर्ण जो 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे विज्ञान भाग 2ची, तर ती इथे पूर्ण होते। पुढील व्हिडिओमध्ये आपण भाग 1 आणि 2 पूर्ण बघितले। पुढील व्हिडिओमध्ये पुढच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे व्हिडिओ बघा। इतर सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। ओके, थँक्यू।